नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहोत गणपती मंडळामध्ये, जिथे अथर्व शीर्ष पठण चालू आहे. तर हे पठण चालू आहे नवतरुण मंडळ निगडी या गावी. अवानुष्ठानवश्यम अपश्चातात अपुरस्तातात दरातात दक्षिणातात चौतातात दरातात सर्वतो मा पाहि पाहि समतात तो वाढवसे चिन्मय तो मानवय ब्रह्ममय तो सच्चिदानंद तुत्योसी तो प्रत्यक्ष ब्रह्मासी तो ज्ञानमय विज्ञानमयसी सर्व जगितं तोय जायते सर्व जगितं तुत्तचित सर्व जगितं तोय रमेष्यतीत सर्व जगितं तोय प्रत्येतीत तो भूमिरापो नलो निलो नभ तो चत्वारि वाक्पदानि तो गुणत्रयातीत तो देयत्रयातीत तो कालत्रयातीत तो मूलाधारस्थितोऽसि नित्य तो शक्तित्रात्मक तो योगिनाधारित्य तो ब्रह्मा तो विष्णु तो रुद्र तो मित्र तो अग्नि तो वायुस्त सूर्यस्त चंद्रमास ब्रह्मरूप स्वरूप गणादि पुरमुच्चार्य गणादि दंतनंतर अनुस्वार परतर अर्धदुष्ट तारेन्द्रुत एतत मनुस्वरूप गकार पूर्वरूप अकार मध्यमरूप फलश्रुती एतर्व शीर्षादिते स ब्रह्मा भूया कल्पते स सर्वत सुखमेदते स सर्व विघ्नबाधते स पंच महापापा प्रमुच्यते सायमधियान दिवसकृत पापनाशियात रात्रधियान रात्रिकृत पापनाशियति सायंप्रात प्रयोजान अपको भवति सर्वत्राधियानो पाविघ्नो भवति धर्मार्थ काममोक्षच मंडिते इतर्म शीर्ष शिष्याय नदेहम यो यदि मोहदासति स पापियान भवति स वर्तरात यम यम कामनीते तम तम तमेन साधेत अनेन गणपति विशजति स वाग्मी भवति चतुर्थामनुश्रन जप्ति स विद्यावाणी भवति इतर्त्यवर्ण वाक्यम ब्रह्मद्यावरम विद्यात न विवेति कर सर्वलप्ते स सर्वलप्ते अष्ट ब्राह्मणान सामिग्र्यात्व सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे मानंदा प्रतिमा सनंदो वाजप्ता सिद्ध मंत्रो भवति महाविघ्न प्रमुच्यते महादोष प्रमुच्यते महापाप प्रमुच्यते स सर्व विद्यति यम वेद इति नश्यति शांति मंत्र ओम भद्र कर्णवे शून्याम देवा भद्र पृष्यमास बिरजस्ता वासुतनवेशम देवहितं यदाउ ओम स्वस्ति न इंद्रो वृत्रश्रवा स्वस्ति न पूषो विश्ववेदा स्वस्ति साक्षी अरिष्टनेमि स्वस्ति नो ब्रह्मस्तदातु ओम सवनावनतु सवनो भुनक्तु सवीर्य कर्वावहे तेजस्विना वंदितमस्तु मा विद्येश्वया ओम शांति शांति शांति. श्री गणपती अर्थ संपूर्ण. गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. स्वामी समर्थ. झालेली सर्व सेवा स्वामी चरणी गणपती बाप्पा चरणी गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. जय गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. उयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट. श्री खंडेराव महाराज की जय. श्री खंडेराव महाराज की जय. श्री खंडेराव महाराज की जय. गो माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती उदीर मामा की जय. दुर्वा आणि फुल आणलेला आहे. ज्या मुलांनी आणले असतात त्या मुलांनी आपल्या कंपास पेटी असते किंवा स्कूल बॅग असते त्यात ठेवायचं आहे आणि महिलांनी आपल्या पॉकेट मध्ये ठेवायचं ते आहे किंवा पर्स मध्ये ठेवायचं आहे. ते वाळले ना तरी चालतं. गणपती बाप्पा हे कोण आहे? संकट मोचन, बरोबर ना? म्हणजे संकटात मात करतात ते. म्हणून महिलांनी आपण कुठेही जाताना आपल्यासोबत फक्त एकच गोष्ट असते, आपली बॅग, है की नाही?
म्हणून बॅगमध्ये महिलांनी ठेवायचं असतं कोणतंही संकट आलं वगैरे तर. आणि पुढच्या नाही का गणपतीपर्यंत ठेवलं तरी चालेल, नंतर चेंज केलं तरी. हा बरोबर, तसं पण चालेल. किंवा आता मग काय करा, फुल गणपतीला भाग आणि फक्त हराळी न्या, असं करा. आणि ती जोडी कुणी बांधली नसली ना तर जोडी बांधतात ती, नाहीतर एक त्यातलं आहे ना जातील. मग 21 पाहिजेत ना धुवा त्यात. वेगळी लागते कारण ते आता बघ ना गणपती कुठले ते पंचधातूचं आहे ना. त्या आता गणपतीला अष्टगंध लावा काकी आणि घरी फुलवा केलं आता. तर तुम्हाला काय वाटलं ते सांगा, म्हणजे काय पॉझिटिव्ह एनर्जी वाटली किंवा आपल्या डोक्यावर गणपती बाप्पांचा हात आहे असं काय वाटलं? छान वाटलं, असं वाटलं आहे काहीतरी डोक्यावर छत्र छाया कोणाची तरी. आजीना काय वाटलं? सगळ्यात वयस्क आहेत म्हणून. मला गणपतीची हीच आहे, आवडच आहे. अच्छा, त्याच्यामुळं माझं काही नामस्मरण चालूच होतं, गणपती आहे ना मग. हां, अरे वा. बाकी अजून कोणाला काय सांगायचं वेगळा काही अनुभव? गणपती अथर्वशीर्ष वाचलं कसं वाटलं ते सांग. तुम्हाला माहिती आहे का, आता तुम्हाला माहीत नसेल मी सांगते. गणपती अथर्वशीर्ष वाचलं ना की आपल्या बुद्धीला चालना मिळते, प्लस आपल्या बॉडीतले जे पॉझिटिव्ह वेव्ज काय बोलतात लहरी त्या जागृत होतात. ते तुम्हाला म्हणजे ते थोडंसं आता मला वाटतं तुमची सुरुवात असेल त्यामुळे ते तुम्हाला हां ते थोडंसं जसं वाचाल ना तसं तुम्हाला तो अनुभव येत जाईल. हां तेच ते जसं की आता संकष्टी आहे किंवा मंगळवार जसं आपण गणपतीचा हे करतो तर वाचत चला थोडं थोडं वाचलं की आणि तुम्हाला म्हणजे न मागता सगळं मिळतं. ती तर वेगळीच गोष्ट आहे, पण आपल्या शरीरात पण खूप बदल होतात. म्हणजे आपण आता बायकांचा एक स्वभाव सांगते की अगं तिने ते आणले, अगं तिने म्हणजे हा स्वभाव आहे ना, हा याच्यात पण खूप फरक होतो. म्हणजे तुम्ही आहे ना उलट समोरच्या बाईला सांगाल की नको तिच्याबद्दल असं बोलू नकोस, चांगलंच बोल. म्हणजे हे एक अथर्वशीर्ष किंवा अजून आपण कुठल्याही देवाची भक्ती करत असू ना तर त्याच्यात एक म्हणजे एक छानसा अनुभव आणि छानसा बदल आपल्यात घडतो, मेन बायकांचा. चालेल. तर कसा वाटला तुम्हाला हा उपक्रम, जो निगडीतील प्रत्येक गणेश मंडळाने हा उपक्रम चालू केलेला आहे किंवा चालू ठेवलेला आहे. खरंच खूप छान उपक्रम आहे आणि असेच छान छान उपक्रम राबवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला चांगला वारसा मिळेल. रामकृष्ण हरी मंडळी.